हाय हॅलो नमस्कार सखी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त कळशीचा वापर करून अगदी कमी साहित्यात सुंदर झटपट अशी गौरी बनवणार आहोत। ही गौरी बनवणं खूप सोपं आहे आणि तुम्ही अगदी नवख्या असाल तरीही ही बनवणं खूप सोपं होतं आणि दिसायलाही खूप सुरेख होते। तर गौरी बनवण्याच्या पूर्वी आपण जी साडी नेसवणार आहोत त्या साडीला पिनअप करून घेऊया, म्हणजे अगदी झटपट आणि व्यवस्थित ती नेसवता येते। तर जी गौरीची उंची असेल त्या उंचीला साजेल अशा पद्धतीने पदराचं पिनअप करून घेऊया। त्यानंतर ज्या ठिकाणी निर्या होणार आहेत त्या निर्याच्या ठिकाणीही एक पिनअप करून घेणार आहोत, जेणेकरून आपण पटापट ती साडी कळशीवरती ठेवून झटपट गौरी बनवू शकतो। तर निर्याच्या ठिकाणीही मी भरपूर निर्या तयार करून छान पिनअप करून घेतलेला आहे। तर वरच्या बाजूला आणि मध्यभागीही मी एक छान पिन लावून घेणार आहे, कारण आपली गौरी बसलेली आहे त्यामुळे साडीची उंची अगदी अर्धीच आपल्याला आवश्यक राहणार आहे। तर साडीच्या मध्यभागीही निर्यामध्ये मी अशी पिन करून घेतलेली आहे। आता माझ्याकडे काही कुठलंही स्टँड नाही आहे, तर मी काय करते, खाली एक डिश ठेवते आणि त्याच्यामध्ये थोडंसं धान्य भरून असे मोठा हंडा किंवा कळशी ठेवू शकता आणि ते व्यवस्थित पॅक होण्यासाठी मी या चिकटपट्टीच्या साहाय्याने ते व्यवस्थित पॅक करून घेते, जेणेकरून लहान मुलं जरी त्याच्या जवळ गेली तरीही ते थोडेही घसरणार नाही किंवा ते हलणार नाही। तर अशा पद्धतीने हे धान्य भरून हंडा पॅक केल्यानंतर आपण जी साडी पिनअप करून घेतली होती तिथंच हंड्याला गुंडाळून घेऊया आणि ज्या ठिकाणी निर्या बनवल्या होत्या तो भाग अगदी मध्यभागी येईल अशा पद्धतीने या निर्या ही साडी हंड्याला व्यवस्थित गुंडाळून घेऊया। आता खालची साडी व्यवस्थित गुंडाळून झाल्यानंतर मी त्याच्यावरती जो हाफ बॉडी असते ती ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ती साडी निर्या आणि पदराचा भाग थोडासा सेट करून व्यवस्थित पदराची पिन लावून घेणार आहे। तर ही बॉडी ठेवल्यानंतर अगोदर हात लावू नका, अगोदर तुम्ही साडी व्यवस्थित गुंडाळून खांद्यावरचा पदर निर्या व्यवस्थित करून घ्या आणि मगच नंतर हात बसवा, म्हणजे हात निसटले जाणार नाहीत। आता पाहू शकताय की नाही किती छान याच्या खालच्या निर्या आणि साडीच्या खांद्यावरच्या निर्या पदराच्या निर्या ही व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि त्यानंतर मी आता याला हात लावून घेणार आहे। आता हात लावून झाल्यानंतर आपण या गौरीला मांडी बनवूया। तर मांडी बनवण्यासाठी ही वेगळं कुठलाही साचा नाही आहे, मी याच्यामध्ये पेपरचे अशा पद्धतीने थोडासा फुगीर एक रोल करून घेतला आणि तो रोल व्यवस्थित साडीच्या आतमध्ये लावून घेतला, म्हणजे बघा मांडी घातल्यासारखं दिसतंय की नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही तो पेपर निसटू नये यासाठी थोडीशी चिकटपट्टीही आतून लावू शकता, परंतु साडीच्या आतमधून हा पेपर व्यवस्थित बसतो, कुठेही तो निघत नाही। आणि झाल्यानंतर मी त्याच्यावरती त्याचा चेहरा लावून घेतला, दागिने घालून घेतले आणि सुंदर डोक्यावरती पदर दिला। पाहू शकताय की नाही किती अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये छान मांडी घालून बसलेली गौरी तयार झाली। या पेपरमुळे घरी उपलब्ध असणाऱ्या कळशीमुळे अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही गौरी तयार होते। आपण अगोदर पिनअप करून घेतलेलं होतं त्यामुळे ही गौरी अगदी छान बसते। तर तशीच मी दुसरी गौरी तयार करून घेतली आहे। तर यावर्षी नक्कीच अशा वेगळ्या पद्धतीची गौरी घरी तयार करून पहा। आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल। सखी या चॅनलवर आणखीनही वेगवेगळ्या पद्धतीच्या गौरीच्या मूर्ती कशा तयार कराव्या, स्टँडशिवाय गौरी कशी तयार करावी याचेही व्हिडिओ पाहू शकता। सखी या चॅनलवर आपण किचन टिप्स, हेल्थ टिप्स, ब्युटी टिप्स, रिलेशनशिप टिप्स याचे भरपूर उपयुक्त व्हिडिओज पाहू शकता, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त माहितीसह। सखी हा चॅनल आपण फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या तिन्ही प्लॅटफॉर्मवरती पाहू शकता। तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि करायलाही विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।